इन्होंने देखा, पूरा प्लानिंग था इनका कि ये आएगा तो इसको मारना है। आप चिंता मत करो और मैं आपके साथ खड़ा हूं। जो भी आपके साथ अन्याय करेगा वो अन्याय दूर करने का काम एकनाथ शिंदे करेगा, ये मेरा वादा है। उप मुख्यमंत्री साहब को क्या बताया आपने? मैंने बताया कि उन्होंने सर, मैं विकास की बात करता हूँ, मंच से बात करता हूँ, तो उनके तले से जमीन तले से खिसक रही है। उन्होंने इस तरह से मेरे से 20-25 गुंडे ले आकर के किरण बावस्कर जो उम्मीदवार है और प्रणीता कुलकर्णी जो नगर सेवक की उम्मीदवार हैं, दोनों लोग आ और बा में। और मैं राजेंद्र घोरपड़े जी को कहना चाहता हूँ कि ऐसे चुड़बैये नेते जो गुंडा पालते हैं, ये बीजेपी के संस्कार में नहीं है। ऐसा नहीं होना चाहिए। एक मैं शिवसैनिक हूँ और एक पहले पत्रकार भी हूँ। मुझे शिवसेना में अच्छी भूमिका दी गई है, जिम्मेदारी दी गई है, मैं उसको निभा रहा था। कि बोलते हैं कि तुम क्यों इस तरह शिवसेना में गए हो, क्यों बोलते, तुम्हें नहीं जाना चाहिए, हमारी पार्टी में हमारा साथ देना चाहिए। मैं बोला तेरा गुलाम नहीं हूँ, मैं आम जनता हूँ, मुझे कहाँ जाना है, मुझे क्या करना है, क्या बोलना है, संविधान ने अधिकार दिया है। पुलिस में शिकायत की आपने? पुलिस में FIR दर्ज हो गई है, मेडिकल ट्रीटमेंट को भेजा था मैंने। हाथ मेरा फ्रैक्चर हो गया है। 8 लोगों के अलावा 20 लोग थे, बम्बू से पत्थरे से वो आर कर रहे थे। किरण बावस्कर कह रहा था माँ की गाली दे करके, बहन की गाली देकर, अपने सोसाइटी में था फ्लैट में, मैं शनि मंदिर के बगल में कपड़े लेने गया था 2:30 बजे, क्योंकि शिंदे साहब ने अभी क्या आश्वासन दिया? शिंदे ने कहा कि हम किसी तरह से बख्शेंगे नहीं उनको अरेस्ट किया जाएगा और FIR दर्ज की जाएगी। वो हो रहा है कार्यक्रम, अब प्रॉपर्ली होगा, ये बचने वाले नहीं है, इनकी गुंडई चलने वाली नहीं है। बदलापुर में होगा, वामन दादा द्वारा विकास की गंगा बहेगी। एकदम खोटारडा व्यक्ती आहे। आज दुपारचीच गोष्ट आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते खाली बसलेले असताना मी 5 मिनिटाच्या कामासाठी घरी गेलो असताना हा काही कारणास्तव आमच्या घराखालून क्रॉस होत असताना काही महिलांना दमदाटी करत होता की तुम्ही यांचं काम का करतायत, प्रणीता कुलकर्णींचं, अण्णा कुलकर्णींचं काम का करतायत, हे भिकारी लोक आहेत आणि वामन म्हात्रे यांची खूप मोठी सेना आहे, तर तुम्हाला भविष्यात इथे राहायचं आहे की नाही, अशी दमदाटी करत असताना माझं घर त्याच सोसायटीत आहे। मी वरतून ऐकतच होतो, मी वरतूनच त्यांना आवाज दिला की शेरसिंगजी तुम्ही हे काय करताय। त्यांना जसं कळालं मी बघतोय, मी ऐकलं आहे, तसं त्यांनी पळ काढला। मी जोरात आईला आवाज दिला की यांना थांबवा, मी खालीच आलो। त्यांनी एवढ्याच जोरात गाडी हाकली तिथून की माझ्या आईला पण धक्का लागला, कट लागली आणि ते पुढे गेले। पुढे जात असताना तिथे रेती पडलेली आहे, वाळू पडलेली आहे, शीतला माताचं मंदिर आहे, तिथे यांची गाडी टर्न आहे, एकदम शार्प टर्न आहे, तिथे यांची गाडी पडली, स्वतःच पडले आणि आळ आमच्यावर घेतला। उलट तर प्रणीता काकू आणि त्यांच्या महिला त्यांना उचलायला गेल्या। एकदम खोटारडा माणूस आहे आणि सगळ्यांचे नावं घेतलेत त्यांनी। त्या आम्हाला पण पोलीस स्टेशनमधून कळालं, त्यांनी तिथे सांगितलं की गौरी कुलकर्णी यांनी त्यांना अडवलं। गौरी कुलकर्णी या प्रणीता कुलकर्णींच्या, अण्णा कुलकर्णींची मुलगी आहे, 5 महिन्याची प्रेग्नेंट बाई आहे। माझी बहीण 5 महिन्याची प्रेग्नेंट, ती ह्या माणसाला कसं अडवू शकते? 2 व्हीलरवर जाणारा हा माणूस। आता याचं उत्तर तुम्ही त्यालाच विचारा। खोटे आरोप आहेत आमच्यावर आलेले, कारण त्यांना आता माहिती आहे ना भाजपाची हवा आहे, त्यांची हवा गेलेली आहे। आणि आमचे माननीय आमदार किसन कथोरे साहेब हे पूर्ण बदलापूरमध्ये फिरत आहेत आणि त्यांच्या भाषणामध्ये लोकांना आव्हान करत आहेत की तुम्ही मला कसं 5 वेळा निवडून दिलेलं आहे, तसं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या, म्हणून ते कृत्य करत आहेत समोरची व्यक्ती। आप चिंता मत करो और मैं आपके साथ खड़ा हूं। जो भी आपके साथ अन्याय करेगा वो अन्याय दूर करने का काम एकनाथ शिंदे करेगा, ये मेरा वादा है। आणि पोलीस प्रशासनालाही मी सांगू इच्छितो, तुमचं आमचं काही वैर नाही, आपण कायद्याचे रक्षक आहात।